ऑपरेशन टायगरमुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये मोठं भगदाड पडलेलं असताना देखील दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना मात्र अजूनही आशावाद सोडायला तयार नाहीये। असं म्हणण्याचं कारण म्हणजे पक्षाच्या वतीनं बोलवण्यात आलेली संसदीय दलाची बैठक। नवी दिल्लीमध्ये ठाकरेंच्या 9 खासदारांची बैठक बोलवण्यात आली होती आणि ही बैठक ठाकरेंना तोंडघशी पाडणारी ठरली। 6 बंडखोर खासदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली। या बैठकीमध्ये केवळ संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते। या चौघांनी इतर 6 खासदारांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। संजय दीना पाटील यांच्याशी संपर्क झाला असता आपण लगेच विमानानं दिल्लीला येत असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं खरं, मात्र बैठक संपेपर्यंत जवळपास 45 मिनिटं एकही खासदार या ठिकाणी फिरकला नाही। अखेर या सर्व खासदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे। 3 सदस्य रहे, बाकी जो सदस्य यहाँ नहीं आए हैं या अटेंड नहीं किया है, हम ये मानते हैं ये पार्टी व्हिप का उल्लंघन है। करेक्ट, एकदम पार्टी का आदेश नहीं माना है, तो अभी उस मुताबिक हम उस बारे में जो भी एक्शन लेनी है वो एक्शन की शुरुआत हो गई है। उनको शोकॉज दिया जाएगा, उनसे जवाब मांगा जाएगा और हम इस दिशा में जाएंगे कि उनकी सदस्यता रद्द हो। आपल्याला ठाऊक आहे की आम्ही पक्षादेश जारी केलेला होता। 11 वाजताच्या बैठकीला आम्ही बसलो। आम्ही बैठकीमध्ये मी स्वतः, अनिल देसाई आणि वाजे, जे काल 3 जण होतो ते 3, आणि आमच्या संसदीय दलाचे नेते माननीय संजय राऊत साहेब बैठकीला उपस्थित होते। आता ही मंडळी बैठकीला आली नाही म्हणून आत्ता आम्ही त्यांना पुन्हा एकदा नोटीस जारी करतोय, कारणे दाखवा नोटीस देणार आहोत आणि येत्या 7 दिवसात ती नोटीस त्यांना पत्र मिळाल्यानंतर 7 दिवसाच्या आत त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही तर पक्षद्रोहाची कारवाई आम्ही त्यांच्यावर करणार। दरम्यान खासदारांच्या गैरहजेरीवरून शिवसेनेच्या नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवरती जोरदार हल्लाबोल केला। संजय राऊतने जी काही शिवीगाळ त्या खासदाराला केली त्याचा परिणाम त्यांना जाणवलाय, म्हणून 6 खासदार त्या बैठकीला अनुपस्थित होते। याचा अर्थ असा आहे की त्यांना आता त्या पक्षात राहायचं नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे। म्हणून यापुढे ते 6 खासदार काय निर्णय घेतात यावर ते सर्व अवलंबून असणार। कुणाकुणाच्या सह्या झाल्यात या तुम्हाला आज उद्या निश्चितपणे समजेल, ते काही लपून राहण्यासारखं नाही। आणि मला जेवढी माहिती आहे की गट हा निश्चित झालेला आहे आणि उभाटा गटाच्या लोकप्रतिनिधींनी, खासदारांनी एक वेगळा गट निर्माण केलेला आहे, एवढी माहिती माझ्याकडे।